सद्वन्द्याणं तिहुवणैदमधुरविसदवकाणं अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। जास्तिका संग्रहामध्ये गाथा नंबर 70 चालू होती आपली। 70 झाली होती, 71 आणि 72 गाठी चालू होती। काय सांगितलं होतं त्याच्यामध्ये? जीवाचे भेद त्यांचं वर्णन सांगत होते ना। मागच्या गाथांमध्ये काय सांगितलं? कर्मसंयुक्त राहण्यामध्ये पण जीव स्वयं प्रभू आहे आणि कर्माने वियुक्त होण्यामध्ये पण जीवाचंच प्रभुत्व आहे। म्हणजे कर्मरहित राहायचं आहे का कर्मसहित राहायचं हे तुमच्या अधीन आहे, तुमच्या पुरुषार्थावर अवलंबून आहे। म्हणून सांगितलं की आपलं प्रभुत्व ओळखा आणि स्वतःला जाणं। तर कर्माचं सामर्थ्य नाही आहे की ते तुम्हाला संसारामध्ये किंवा बंधनामध्ये ठेवू शकेल। स्वयं तुम्ही स्वतःला बंधनात ठेवलेले आहे। म्हणून स्वतःला मुक्त जाणा तर कर्म सहज मुक्त होऊन जाणार। जीवाच्या भेदांचे निरूपण करतात। एकोचेव महप्पा सोदुवियप्पोति लक्षणो होदी चदुचंक मनो बणिदो किंचग गुणपधाणोय छक्कापक्कमजुत्तो उवौतो सत्तभंग स्वभावो अठ्ठासो नवठ्ठो जीवोदसठ्ठाणगो भणिदो। काय सांगितलं होतं अर्थ? महप्पा एकह चेव, महान आत्मा एक आहे। पुढं तोच 2 भेदवाला आहे, तो 3 लक्षणवाला आहे, 4 चंक्रमण किंवा काय परिभ्रमणवाला आहे, 5 अग्रगुण प्रधानवाला आहे, 6 अपक्रमाने युक्त आहे, 7 भंगांचा स्वभावरूप सांगितला गेला आहे, 8 आश्रयरूप आहे, 8च्या आश्रयरूप आहे, 9 प्रकारचा 9 अर्थरूप म्हणजे 9 पदार्थरूप आहे आणि 10 स्थानगत आहे, 10 स्थानगत सांगितलं आहे। काय सांगितलं होतं? ह्याला कसलं अंग म्हणायचं? या शैलीला, या कथनाला, या विश्लेषणाला काय म्हणलं होतं? द्वादशांगामध्ये काय नाव दिलंय? स्थानांग नावाचं जिनवाणीमध्ये असं कथन येतं। जीवच नाही तर अनेक प्रकाराने जिथं कुठं भेद केले गेले तर स्थान सांगितले जाणार, 1 2 3 4 असे, आणि त्यावरून त्याचं वर्णन केलं जाणार। वाचलं होतं का ही टीका आपण? अमृतचंद्राचार्यांची टीका वाचली होती बहुतेक, का अर्धवट झाली होती? वाक्य तर वाचलं होतं, एकदा मराठीत ट्रान्सलेशन करते। सह खलु जीवः, तो खरोखर जीव, महान आत्मा, नित्य चैतन्य उपयुक्तत्वात एकह एवं। खलु म्हणजे निश्चयाने घ्या, खरोखर घ्या, तो महान आत्मा जीव नित्य चैतन्याने उपयुक्त असल्यामुळे एकच आहे। ज्ञान दर्शनाच्या भेदाने 2 प्रकारचा आहे। विकल्प म्हणजे भेद, प्रकार 2 प्रकारचा आहे। कर्म फल कार्य ज्ञान चेतना भेदेन लक्षमाणत्वा त्रिलक्षणः। कर्मचेतना त्यालाच कार्यचेतना म्हटलं। कर्म फलचेतना आणि ज्ञानचेतना या भेदाने लक्षमाण असल्यामुळे 3 प्रकारचा आहे किंवा 3 लक्षणवाला आहे। किंवा द्रव्य उत्पाद विनाश भेदाने सुद्धा 3 प्रकारचा सांगितला आहे। पुढं चतुसृषु गतिषु चंक्रमाणत्वात चतुः चंक्रमणः, 4 प्रकारच्या गतीमध्ये परिभ्रमण करत असल्यामुळे 4 परिभ्रमणवाला आहे।
4 प्रकारच्या परिभ्रमणवाला आहे. पंचभिः पारिणामिक औदैक आदिभिः अग्रगुणैः प्रधानत्वात् पंच अग्रगुण प्रधानः. 5 प्रकारच्या औदैक आदीचे 5 भेद आहेत, भाव आहेत. औदैक, औक्षमिक, क्षयिक, क्षयक्षमिक आणि पारिणामिक या अग्रगुणांच्या द्वारे प्रधान असल्यामुळे, या अग्रगुणांनी प्रधान असल्यामुळे 5 अग्रगुणवाला म्हणला जातो किंवा प्रधान गुणवाला, 5 गुण प्रधानतावाला आहे असं म्हणलं गेलं. चतुसृषु दिक्षु ऊर्ध्वम अधः च इति भवांतर संक्रमण षटकेन अपक्रमेण युक्तत्वात् षटक अपक्रम युक्तः. काय सांगितलं? षटक अपक्रम युक्तः. 4 प्रकारच्या दिशा आणि ऊर्ध्व आणि अध अशा 6 दिशांमध्ये भवांतराच्या संक्रमणाच्या वेळी म्हणजे अन्य भवामध्ये गमन करत असताना, जन्म घेत असताना 6 प्रकारच्या अपक्रमाने युक्त असल्यामुळे 6 अपक्रमाने युक्त आहे असं म्हणलं जातं. काय कळलं? 6 दिशा काय? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि ऊर्ध्व अध या 6 दिशांमध्ये भवांतर गमनरूप अपक्रमाने युक्त असल्यामुळे 6 अपक्रम सहित आहे असं म्हणलं जातं. पुढं अस्ति नास्ति आदिभिः सप्तभंगैः सद्भावः यस्य इति सप्तभंग सद्भावः. अस्ति नास्ति आदी जे काय 7 भंग आहेत त्यांचा सद्भाव सिद्ध आहे असा असल्यामुळे यस्य सद्भावः अस्ति ज्याचा असा सद्भाव सिद्ध आहे तो सप्तभंग सद्भावाला आहे असं म्हटलं जातं. म्हणजे 7 भंगाच्या अपेक्षेने जीव 7 प्रकारचा आहे. कसं हो? सांगितलं ना आपण, स्यात् जीवः अस्ति, स्यात् जीवः नास्ति. मग असं 7 भंगवाला असताना 7 प्रकारचा झाला तो. जेव्हा ज्या व्ह्यूनी बघणार, ज्या दृष्टिकोनातून त्याचं वर्णन करणार त्यावेळेस तो तसा आहे म्हटला गेला. त्यामुळे जीव किती प्रकारचा झाला? 7 प्रकारचा. असं किती प्रकारचे होणार जीव? इथे 10 सांगितले. हां, असे भरपूर, पण इथे 10 पर्यंत सांगितले. म्हणजे सप्तभंगी आपली 2 प्रकारची आहे ना. काय? प्रमाण प्रमाण सप्तभंगी आणि नय सप्तभंगी. त्याच्यापेक्षा 14 भेद परत होतील. किंवा अजून काय ती उभय सप्तभंगी, एक धर्मात्मक सप्तभंगी अशा अपेक्षेने काढले तर परत 14 भंग होतील. असे जसे तुम्ही विवक्षा आहे तसं भेद करत गेला तर तेवढ्या प्रकारचे भेद होणार. तर 7 भंगवाला असल्यामुळं 7 प्रकारचा आहे असं म्हणला जातो. पुढं अष्टानां कर्मणां गुणानां वा आश्रयत्वात् अष्टाश्रयः. 8 कर्मांच्या किंवा गुणांचा, 8 कर्मांचा किंवा गुणांचा आश्रयभूत असल्यामुळे जीव 8 प्रकारचा आहे असं म्हटलं जातं किंवा 8च्या आश्रयभूत आहे असं म्हटलं जातं. म्हणजे आता ज्ञानावरणवाला जीव, दर्शनावरणवाला जीव असं वेगवेगळे भेद करायचे का? काय करायचं? 8 कर्मांचा जीव कसा असतो? 8 घेणार ना टोटल 8 कर्मासहित. मग आता 8 भेद करायचे आपल्याला जीवाचे. त्यामुळे एका जीवामध्ये कथन करत असताना असं घ्यायचं, म्हणजे विवक्षा घेत असताना तुम्ही जेव्हा ज्ञानावरण सहित असणारा तो जीव म्हणता त्यावेळेस अन्य विवक्षा नाही आहे तिथं. दर्शनावरण सहित असणारा असं प्रत्येक कर्मांच्या अपेक्षेने तो जीव स्वतंत्र असं सांगितला गेला. नंतर 8 गुणवाला जीव. 8 गुणवाला म्हणताना कसं तसंच लावायचं. हां, अनंत ज्ञानवाला जीव, अनंत दर्शनवाला जीव, आयु कर्मरहित असा जीव. म्हणजे प्रत्येक गुणांच्या द्वारे अखंड द्रव्य दाखवलं तर तो एक विषय अनुभूतीचा. बाकीचे सगळे गुण त्याच्यामध्ये गर्भित आहेत, गौण आहेत. पण जर मुख्य केलं तर प्रत्येकाला एक एक रूपाने करत असताना मुख्य करून 8 प्रकार होणार. 8 कर्मवाला जीव म्हणा, नाहीतर 8 गुणवाला जीव म्हणा, असे भेद होणार त्याच्यामध्ये.
म्हणून 8 संग्रह नाही हं? म्हणू शकतो. संग्रह नाही. संग्रह नयाने घेतला तर एकच होणार. जो तुम्ही एक आहे नाही, दाखवला ज्ञान घेणं मुख्य. ज्ञानाने जे संग्रह लिहितो मग दर्शनाने असं असं चालतं. ज्ञानाचे जे काही भेद आले ते सगळ्यांना गर्भित करून एक ज्ञानवाला जीव. जे काही भेद असतील ते म्हणा, नाहीतर मग स्वभाव आहे तो म्हणा, किंवा 8 कर्मसहितवाला जीव असं सांगताना एक ज्ञानावरण म्हणताय तर त्यामध्ये मती ज्ञानावरण, श्रुतज्ञानावरण असे सगळे भेद गर्भित आहेत. मग त्याच्यातून एक ज्ञानावरणवाला जीव असं सांगितलं तर तो 8 प्रकारचा. मग असे किती प्रकारचे होतील सांगा? ज्ञानावरणवाला जीव त्याला फोडलं तर किती प्रकार होतील? 8 प्रकार होईल फक्त. श्रुत फक्त अवघी मनपर्याय, अजून परत पूर्ण ज्ञान घेतले, अजून आणि भगवानांचं केवळ ज्ञान घेतलं. अजून फोडा त्याला असं म्हणतो. मग ती ज्ञानाचे 336 भेद, परत श्रुतज्ञानाचे भेद, अवधी ज्ञानाचे भेद, त्या प्रकारचं आवरण आहे ना त्या जीवाकडं. मग तेवढ्या प्रकारचे जीव असं म्हटलं जाईल. त्यामुळे तेच म्हटलं ना, सगळं कथन आपल्या विस्तारावर अवलंबून आहे. आपण जितका विस्तार करणार तितके भेद होत जाणार. मग इथं आता त्यांनी 8 प्रकारचा जीव सांगितला. 71-72 गाथा आहे अमृतचंद्राच्या यांचं, शेवटची ओळ आहे. काय सांगायला लागले? जीवाचे अनेक प्रकारचे भेद असतात त्याचं कथन करतात. जीव 1 प्रकारचा, 2 प्रकारचा असं करत करत सांगितलं 8 प्रकारचा जीव आहे. आता पुढे सांगतायत 9 प्रकारचा जीव कसा काय? ह्याच्या आधी थोडी शंका होती. सप्तभंगाचं आपलं मला वाटतं आपण अपक्रम पर्यंत घेतलं होतं, आणि अपक्रमचा अर्थ जरासा म्हटलं होतं की तुम्ही ते एका गतीतून दुसऱ्या गतीत जात असताना जो काही त्याचं गमन, जी काही गमन अवस्था आहे म्हणा, त्याला म्हणलं अपक्रम. जन्माचं काय क्रिया म्हणा किंवा काय त्याचं गमन म्हणा जन्मासाठी, म्हणून त्यालाच अपक्रम म्हटलं गेलं. म्हणजे म्हणलं ना त्या दिवशी ते धौलामध्ये त्यांनी नरकाच्या अपेक्षेने अपक्रमाचं काळ किंवा असं काय ते सांगत असताना त्यामध्ये हे शब्द घेतला होता. आणि सप्तभंगीमध्ये जे येताना अवक्तव्यपर्यंत कळतो, 4 भंग कळतात. नंतर अस्ति अवक्तव्य, नास्ति अवक्तव्य, अस्ति नास्ति अवक्तव्य, हे 3 कळत नाही. म्हणजे आहे पण अस्ति नास्ति युगपद सांगत नाही. काय एक्झॅक्टली थोडंसं ते भावभाग सांगाल का? म्हणजे माताजी उदाहरण सांगतात ना सप्तभंगीचं सांगत असताना, काय स्यात अस्ति म्हणताना उदाहरण कसं लावलं की कोणी पायाळू मनुष्य आहे आणि त्याला विचारलं आपण की आम्हाला बोर खोदायचं आहे तर कुठं पाणी आहे जमिनीमध्ये, तर त्यांना कळतं ना पायाळू मनुष्यांना कुठं आहे असं म्हणतात बरं का. लय माहीत नाही आपल्याला, किती खरं असतं माहीत नाही. मग ते उभारून सांगणार की इथं आहे. मग इथं आहे म्हणल्यावर स्यात अस्ति झालं. मग इथं वर दिसतंय का पाणी? मग त्यांनी सांगितलं स्यात नास्ति, खाली आहे. मग वर आहे आणि खाली नाही हे एकदम सांगा नाही सांगू शकत. त्यामुळं स्यात अस्ति नास्ति नाही, अवक्तव्य, स्यात अवक्तव्य झालं. आणि क्रमाने सांगत असताना स्यात अस्ति नास्ति म्हणजे खाली आहे वर नाही, हे 4 भंग झाले. आणि मग खाली आहे पण दोन्ही युगपद सांगा म्हटलं तर नाही सांगू शकत. त्यामुळं स्यात अस्ति अवक्तव्य, दोन्ही एकदम मी नाही सांगू शकत म्हणून ते अवक्तव्य घेतलं. नंतर स्यात नास्ति म्हणजे वर नाही पाणी आणि दोन्ही युगपद सांगा तर नाही कथन करू शकत. त्यामुळं स्यात नास्ति अवक्तव्य. आणि क्रमाने सांगितलं स्यात अस्ति, खाली आहे वर नाही म्हणून नास्ति, आणि दोन्ही युगपद सांगा तर नाही सांगू शकत. त्यामुळं स्यात अस्ति नास्ति अवक्तव्य. असं तुम्ही काय करा की गुण घेतले आपण, 3 गुण घेतले, ज्ञान 2 गुण घेतले, ज्ञान आणि दर्शन. तर जे उभय धर्मात्मक वगैरे दाखवतो ना आपण सप्तभंगी, त्यावेळेस तिथं आहे रूपाने घेतो ना, काय जीव ज्ञान आहे आणि जीव दर्शन आहे असं म्हणलात तर ते 2 धर्मात्मक सांगितलं. त्यामुळं स्यात अस्ति म्हणत असताना ज्ञानरूप आहे आणि स्यात नास्ति भंग घेत असताना ज्ञान दर्शनरूप आहे, जीव दर्शनरूप आहे असं उभय धर्मात्मक येणार जेव्हा 2 धर्मातून कथन करणार त्यावेळेस. आणि मग त्याची भंग करत जावा खाली.
जर ज्ञानातून सांगितलं तर आहे, दर्शनातून नाही. दोन्ही युगपत सांगा तर अवक्तव्य आहे. आणि मग क्रमाने सांगा तर ज्ञान दर्शन रूप आहे. आणि मग अस्ति अवक्तव्य, नास्ती अवक्तव्य आणि अस्ति नास्ती अवक्तव्य. ॲक्च्युली हे सगळे भंग आपल्याला अनुभूतीसाठी उपयोगी नाही आहेत पुढचे. फक्त एक स्यात अस्ति हा एकच भंग अनुभूतीचा अभेदवृत्तीचा विषय आहे. त्यामुळे त्याच्यातून अनुभूती करा. जो पण धर्म घेतला त्यातून अखंड द्रव्य घेतलं तर तो अनुभूतीचा विषय होऊ शकतो. अस्ति आपण घेतलं ऑलरेडी की अवक्तव्य ऑलरेडी घेतलंय, परत नंतर आपण अस्ति अवक्तव्य का म्हणतो हे तिथं कळत नाही. तेच ना, क्रमाने घेत असताना अस्ति आणि नास्ती होणार, पण युगपत घेत असताना पाणी खाली आहे पण वर आहे की नाही आणि खाली आहे की नाही दोन्ही युगपत सांगा म्हणलं तर नाही सांगता येणार. म्हणजे ते अवक्तव्य झालं. अवक्तव्य तेच की एका वेळेस दोन्ही स्यात अस्ति तर सांगितलं आणि त्या पुढं परत युगपत कथन करा हे दोन्ही एकदम तर नाही करू शकत. म्हणून आहे पण न सांगण्यायोग्य आहे आणि नाही पण न सांगण्यायोग्य आहे आणि आहे नाही आणि सांगण्यायोग्य पण नाही. असं सगळं युगपत तुम्ही विचारायला लागलात तर शब्दाला काय म्हणायचं, वचनाला क्रम असतो शब्दाला, ते एका वेळेस तुम्ही कथन करू शकणार नाही. हे बाकीचे सगळे वचनात्मक आहेत. अनुभूती रूप जो आहे तो एक पहिला अभेदवृत्तीचा विषय, स्यात अस्ति रूप जो आहे तो एकच अनुभूतीचा विषय. अवक्तव्य म्हणजे वक्तव्य करण्यायोग्य नाही. अनुभूतीच्या वेळी अस्ति नास्ती दोन्ही युगपत असू शकतात ना, भाव भाव. आता जेव्हा त्यामध्ये असं घ्यायचं ना, माझ्या एक मिनिट राणी, एक मिनिट एकाच उत्तर देऊ. काय विचारलं त्यांनी, स्याद अस्ति नास्ती युगपत असतं का? म्हणजे आता तुम्ही जेव्हा हे भंग सांगताय ना त्यावेळेस तो भाव अभावात्मक द्रव्य आहे असं विषय घेतलाय तुम्ही. त्यामुळं तो विषय जिथं पण घेणार आहे भाव अभावात्मकच आहे. मग भाव वेगळा आणि अभाव वेगळा असं नाही काढायचं आहे. मग भाव अभावात्मक तो विषय जो प्रमाणाच्या द्वारे ग्रहण केला जाणार आहे असा तो निश्चयनयाचा विषय भाव अभावात्मक आहे, त्यालाच आहे म्हणून जाणत असताना स्याद अस्ति हा झाला विषय. परत नाही म्हणताना पररूप नाही ह्याच्यामध्ये सगळं ग्रहण झालं. भावाभावात्मक जे काय परद्रव्य आहेत ते सगळे माझ्यामध्ये नाही. सांगत असताना क्रम येतो ना, पण अनुभूतीच्या वेळी भावाभावात्मक युगपत जाणले जातं ना, अस्ति नास्ती. हो ना, तसं सांगते ना मी. भाव अभावात्मक जेव्हा युगपत सांगतो त्यावेळेस ते विषय आहे म्हणून जाणलं ना तुम्ही. भाव अभावात्मक विषय आहे. जर तुम्ही त्यातला भाव एकच धर्म घेतला तर तो अखंड विषय झाला का? अभाव फक्त एकच धर्म घेतला तर. त्यामुळे अखंड द्रव्य विषय घेणार आहे आणि त्याला आहे म्हणून जाणणार आहे तर तो अभेदवृत्तीचा विषय होणार. चांगली शंका विचारली त्यांनी. काय विचारलं की स्याद अस्तिचा विषय आहे तो अनुभूतीचा विषय आहे. मग त्या अस्तिच्या विषयामध्ये भाव अभाव आहे की नाही? मग कसं काय त्याला तुम्ही म्हणताय फक्त अस्ति? मग स्याद नास्ती होणार की तो सप्तभंगी मधला. तसं नाही, असं सांगितलं की जो विषय आहे तो भाव अभावात्मकच आहे. मग त्याला तुम्ही फक्त आहे म्हणून वेगळं काढला आणि अभाव म्हणून वेगळं काढला तर तो विषय अनुभूतीचा होणार नाही आहे. मग जेव्हा तुम्ही आहे म्हणून म्हणताय ना स्याद अस्ति, त्यात तो पूर्ण ग्रहण केला गेला आहे, अखंड द्रव्य आहे तो अनुभूतीचा. त्यामुळं फक्त आहेवाला विषय अनुभूतीत आला आणि नाहीवाला नाही आला असं नाही होणार. म्हणजे भाव अभाव हे त्याचे धर्म आहेत, जीवाचे स्वतंत्र स्वाधीन धर्म आहेत. आणि मग जेव्हा स्यात नास्ती म्हणतात त्यावेळेस तो परविषय नाही ह्या अपेक्षेने सांगितलं. त्यामुळं तो आपल्याला अनुभूतीसाठी उपयोगी नाही. स्याद नास्तीतून पण अनुभूती होणार बरं का. काय म्हणले दीपाली भाभी? कसं? म्यूट काढा. नास्ती आहे म्हणजे अस्ति आहेच ना, फक्त अपेक्षा कुठल्या अपेक्षेने बघितलं सांगा की कसं. स्याद नास्ती हा अनुभूतीचा, स्याद नास्ती हा अनुभूतीचा विषय आहे की नाही? आहे. कसं? अरे हे बरोबर आहे का? तर पुढचं काय बरोबर? स्याद नास्ती हा अनुभूतीचा विषय आहे का? तिथे नाही म्हटलं तर
नाही नाही म्हणलं तर असती म्हणजे अनुभूतीची वेळ येईल ना. नाही म्हणलं तर तिथं आहे पण दोन्ही असतो ना, विधी आणि निषेध रूप भावाभावात्मक दोन्ही असू शकतो ना तिथं नाही अनुभूती. नाही नाही, तसं नाही म्हणायचं मला. नास्तित्व हा गुण आहे जीवाचा, त्यामुळं नास्तित्व गुण आहे. गुणातून अनुभूती करतोय ना, त्यावेळेस नास्ती या धर्मातून अखंड द्रव्य घेतला तर अनुभूतीचा विषय होतो तो. त्यामुळं जेवढं समजतं तेवढं ग्रहण करा, लय कन्फ्युजन असलं तर राहू दे. काय म्हणजे आम्हाला एकदा हा विषय घेतला होता की फक्त अस्तित्वच अनुभूती करायला जात आहे, तर नास्तित्व हा पण जीवाचा धर्म आहे. जसं द्रव्यसंग्रहामध्ये त्यांनी अनेक ठिकाणी अनेक गुण घेतले ना, निर्नामत्व, निरायुष्यत्व, निर्गतित्व, हे सगळे जीवाचे गुण आहेत, त्याच्याकडून नाही आहेत, स्वतंत्र स्वतःची जी ते गुण आहेत. त्यामुळं त्या गुणातून म्हणजे ते निगेटिव्ह आहेत ना सगळे. मग असले तरी सुद्धा माझे गुण माझ्यामध्ये आहेत, ते आयुकर्म नाही म्हणून मी निरायुष्यत्ववाला आहे असं नाही. तर ते जे जे निगेटिव्ह गुण आहेत त्याच्यातून द्रव्य घेतला अखंड द्रव्य, तर तो सुद्धा अनुभूतीचा विषय होऊ शकतो. समजतं का जम्बूजेट? समजलं ना काय म्हणली राणी? ते बोल. मी काय म्हणत होते ते म्हणजे माझ्या अनंत गुणांचीच माझ्यामध्ये असती आहे आणि पराची माझ्यामध्ये नास्ती आहे. बरोबर आहे. हेच ते एक जे अनुभूतीसाठी उपयोगी आहे तेच ना. बरोबर की. मग जेव्हा स्यात असती म्हणतो ना त्यावेळेस इथं आहे नास्ती गर्भित. स्यात हे शब्दच कशासाठी वापरलाय? कथनचित आहे, कथनचित नाही. मग फक्त तुम्ही आहेचं एकांत करायला गेलात तरी चुकलं. म्हणून तर त्या ह्यांना काय झालं, कोणाला? बौद्धांच्या गुरूंना जीव आहे जीव नाही एवढं लिहिलं म्हणून तर गोंधळ झाला. म्हणून तर अकलंकांचा नाही निकलंकांचा जीव गेला. हो ना का नाही? म्हणजे एकांत केला तर वस्तू समजणार नाही. त्यांनी स्वतः कन्फ्यूज झाले ना ते गुरु, की जीव आहे आणि नाही असं कसं सांगतायत दोन्ही पण जैन गुरु. एक तर आहे म्हणायला पाहिजे, नाही तर नाही म्हणायला पाहिजे. मग त्यावेळेस इथं ते स्यात शब्द जोडला तो त्याच्यासाठीच, कथनचित जीव आहे कथनचित नाही. ठीक आहे, जायचं का बाहेर सप्तभंगाच्या? तर स्थानांग रूपाने वर्णन चाललंय 71-72 गाथेमध्ये. जीव एक आहे, दोन आहे, तीन आहे असं जे काय वर्णन करतायत ना, तर त्याला स्थानांग नावाचं एक जिनवाणीचं अंग म्हटलं जातं, जे द्वादश अंगामध्ये तिसरं अंग आहे. तर त्याच्यामध्ये 8 1 2 3 4 कसं आहे हे सगळं सांगून 7 भेद सांगितले. आता 8 भेदामध्ये सांगितलं की 8 कर्मांचा आश्रय रूप आहे म्हणून जीव 8 प्रकारचा आहे, 8 गुणांचा आश्रय रूप आहे म्हणून 8 प्रकारचा आहे. असं तुम्ही किती अनंत प्रकारचं काढू शकता. 9 प्रकारचा आहे, 10 प्रकारचा आहे, असं करत प्रत्येक अनंत गुणांमध्ये एक एक गुण घ्या किंवा वाढवा आणि त्याच्यातून 8 9 आश्रयवाला आहे असं सांगितलं गेलं. तर इथं 8 बोला. वाचायसाठी का वाचायचं? नाही वाचलेली आहे ही आपण, फक्त अर्थ लावते. पुढं सांगितलं 9 प्रकारचा पुढचं का नव्हतं आहे. झालं. नाही पूर्ण वाचलं नव्हतं. सप्तभंगीच्या पुढे बरं वाचा. नवपदार्थ रूपेण वर्तनात नव अर्थ. 9 कुठल्या अपेक्षेने आहे? थांबा. पदार्थ 9 पदार्थाच्या अपेक्षेने 9 पदार्थ रूपाने वर्तन करत असल्यामुळे 9 अर्थरूप आहे, म्हणजे 9 प्रकारचा आहे. सांगा काय एक्सप्लेन करा. 9 पदार्थ रूपाने वर्तन करतो म्हणजे 9 प्रकारचा. जे 7 तत्व आहेत त्याच्यामध्ये पुण्य पाप ऍड करायचं. हो की, पण 9 प्रकारचा का म्हणायलाय? कसं? जीव अजीव सगळे आश्रव पण किती घ्यायचं ना, आश्रव बंध मग त्यातून सांगायचं. जसं 8 कर्मवाला सांगितलं ना, ज्ञानावरणवाला जीव म्हणताना तो एक जीव घ्या, अन्य कर्मांची अपेक्षाच नाही तिथं. दर्शनावरणवाला जीव असं म्हणताना तिथं त्याच फक्त एका कर्मातून अखंड द्रव्य जीव दाखवला. मग तसं इथं सुद्धा 9 पदार्थ रूपाने वर्तन करत असल्यामुळे प्रत्येकाचा एकेकाचा एक एक रूप असणारा जीव बघा. कसं? आश्रववाला जीव किंवा बंधवाला जीव असं जेव्हा आपण कथन घेतो ना त्यावेळेस तो त्या पदार्थ रूप आहे असं म्हटलं गेलं, किंवा तो एक पदार्थच आहे. आश्रव हा सुद्धा एक पदार्थ आहे, बंध हा एक पदार्थ आहे, पुण्य हा एक, त्यातून अखंड द्रव्य दाखवायचे तो एक पदार्थ, तो जीव. म्हणून प्रत्येक 9 पदार्थ रूपाने वर्तन करत असल्यामुळे जीव 9 प्रकारचा आहे. तो भाव झाला ना दीदी, भाव झाला असं घ्यायचं ना. तत्व अर्थ म्हणजे तत्व म्हणजे भाव आणि अर्थ म्हणजे वस्तू असते का? मग तसं दाखवतो ना आपण.
मग त्यातून तो द्रव्यच दाखवायचे. जीवाचे प्रकार करतायत त्यामुळं 9 प्रकार कुठल्या अपेक्षेने करणार? भावस्थापना. हे द्रव्य ज्या रूपाने परिणमतो त्या रूपाने ते द्रव्य म्हटलं जातं. मग आता ते जर आश्रव रूपाने परिणमलं तर ते द्रव्य अखंड रूपाने परिणमले म्हणजे ते आश्रव द्रव्य. बरोबर. अशा पर्यायाकडून जेव्हा ते पर्यायाकडून म्हणायचंय तर ते द्रव्य त्या पर्याय रूपाने आहे ना, द्रव्य तसंच आहे. वस्तूला सोडून परिणमन नाही. बरोबर. त्यामुळे ते जे परिणमन दिसते ते वस्तुरूप आहे म्हणजे ते त्या पर्यायाशी ते अभेद झालेलं आहे. म्हणून अन्य अशा अनेक वस्तू दिसल्या तुम्हाला. आश्रवरूप वस्तू, द्रव्य बंधरूप वस्तू, अशा 9 वस्तू दिसल्या. आणि ज्यावेळेस तुम्ही अभेद रूपाने बघताय द्रव्य रूपाने तेव्हा पर्याय त्यात इन्क्लूड झाले. कळलं का काय सांगितलं? हो म्हणा. हो म्हणतात ते. म्हणजे हां, जेव्हा ती प्रवचन सारची गाथा येते ना, जीवो परिणमदी जदा सुहेण सुहेण वा सुहो सुहो शुद्धेण तदा शुद्धो हवदिही परिणाम सद्भाव. शुभरूपाने परिणमन करत असताना जीव शुभ म्हटला जातो. अशुभ रूपाने परिणमन करत असताना अशुभ रूप म्हटला जातो. किंवा त्याच्या आधीची गाथा आहे काय, परिणमदी जेण दवम तत्कालम तन्मयत्ती पण्णत्तम. तन्मय रूपाने परिणमन करतो. ज्या भावरूपाने असतो त्यावेळेस तन्मय असतो. म्हणून आश्रव म्हणताना आश्रव पर्याय बघू नका नुसती, तर आश्रव करतोय तो जीव आहे. त्यामुळे तो आश्रव हे एक द्रव्य झालं म्हणा, हे एक पदार्थ झाला. म्हणून आश्रव पदार्थ, आश्रवरूप तो जीव हे एक झालं भेद. तसं बंधरूप जीव, मोक्षरूप जीव, तर त्या पर्यायाकडून द्रव्य दाखवलं आहे अखंड. मग तसे भेद केल्यामुळं तर 9 प्रकारचा आहे. समजलंय? पुढं पृथ्वी व्यक्तेजो वायू वनस्पती साधारण प्रत्येक द्वि त्रि चतु पंचेंद्रिय रूपेषु दशसु स्थानेषु गतत्वात् दशस्थानगः इति. बरोबर. दशस्थानगः इति. 10 प्रकारचा का आहे? कुठले 10 प्रकार? त्यांनी तर जीवाचे भेद घेतले. काय आपण कसं घटवू शकतो तसं आहे. आता इथं त्यांनी सांगताना 10 प्रकार घेतलेत. जीवाचे 10 प्रकार कुठले? मग ते 9 झाले. मग त्यांनी इथं वनस्पतीचे 2 भेद केले, साधारण आणि प्रत्येक. म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू, साधारण वनस्पती, प्रत्येक वनस्पती, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरिंद्रिय आणि पंचेंद्रिय अशा 10 स्थानामध्ये गतत्वात म्हणजे त्या रूपाने जाणला जातो म्हणा, किंवा त्याला प्राप्त होत असल्यामुळे 10 स्थानांना प्राप्त होत असल्यामुळे जीव 10 स्थानगत आहे असं म्हणलं जातो. म्हणजे आता इथं पण पर्यायच आहे की ही तुमची मनुष्य ही पर्याय आहे, पृथ्वी ही पर्याय आहे. त्याच्यातून तुम्ही द्रव्य दाखवताय तर पृथ्वी हा जीव झाला. मग असे किती प्रकार आहेत जीवाचे? अजून 10 स्थानं सांगा बघू ह्याच्यातच. 10 धर्म ठीक आहे. अजून याच्यामध्ये जर वनस्पती पृथ्वी, व्यप, तेज, वायू, वनस्पती आणि द्विंद्रिय, चतुरिंद्रिय, पंचेंद्रिय. हां, संज्ञा आणि असंज्ञ पंचेंद्रिय असं भेद केला तर 10 झाले. किंवा बरोबर आहे तू पण 10 प्राणवाला म्हणत असताना 10 भेद झाले. असे अनेक प्रकार करू शकतो आपण त्याच्यामध्ये. जी 10 गुणस्थानवाला. बरं, आमच्याकडे 14 गुणस्थान आहे. म्हणजे आता तुम्ही कशी विवक्षा घेता तशा अपेक्षेने. म्हणजे प्रत्येक दशकरणवाला जीव. बरोबर आहे. लय भेद आहेत आमच्याकडे. सांगा हो, सगळे जेवण मिळून सांगितलं तर अजून भेद होते. अजून काय आहेत 10? मग 10 प्राणवाला म्हणत असताना सुद्धा आयु प्राणवाला जीव, त्यातून परत भेद केलं. मन 3 आयु आहेत ना, मनोबल वचन नाही 3 बल आहेत, मनोबल, वचनबल आणि आयुबल. मग मनोबलवाला जीव, आयुबल काय वचनबलवाला जीव किंवा आयुवाला जीव, काय बलवाला जीव, असं ते त्यातून घेत असताना तो जीव दाखवायचे, ते द्रव्य दाखवायचे. आणि मग तशा अपेक्षेने त्याचं वर्णन केलं तर तो एक प्रकार झाला. म्हणून म्हणलं काय 10 स्थानगत असा तो जीव. असे 10 प्रकार सांगितले. आणि अजून सूक्ष्म बाजार भेद केलं त्याच्यामध्ये तर तसं पण होऊ शकतं. परत त्याला इंटू करून हां बाजाराचे स्थावर 5, मग असं
प्रत्येक वनस्पती साधारण मग 2, 3, 4. तेच ना. हां, आपण कसं भेद करणार त्याच्यावर अवलंबून आहे. तेवढ्या प्रकारचे भेद आहेत. काय म्हणलं, जितके वचन तितके काय म्हणतो, जावदिया वयणवहा तावदियाची व होंती नयवादा. जितके वचन आहेत तितके नय आहेत, तितके प्रकार आहेत. तर असं कशात आहे काय जावदिया ती गाथा कशात कर्मकांडमध्ये आली? कार्तिकेय अनुप्रेक्षामध्ये आली आहे. हो ना, नाही का नियमसारमध्ये आली आहे वाटतं. म्हणजे कार्तिकेय अनुप्रेक्षामध्ये संदर्भ दिला असेल तर नियमसारची गाथा असेल, बघावं लागेल कशात आहे. जावदिया वयणवहा तावदियाचे व होंती नयवादा. पुढची लाईन विचारून का आठवत नाही. त्यामुळं इतक्या प्रकारचा असा तो जीव आहे. 11 स्थान गत सांगा. 11 स्थान कुठले जीवाचे? 11 प्रतिमावाला जीव. 12 अनुप्रेक्षावाला जीव. अजून 12 भाव असतात ना. 12 भावना अनुप्रेक्षा. 12 भावना नसते, तो 12 भाव नसते. आपल्याकडं 5 भाव आहेत. 16 भावनावाला 12 पहिल्यांदा आम्हाला 12 सांगा. अजून 12 व्रत आहेत ना. 5 अणुव्रत, 4 शिक्षाव्रत आणि 3 गुणव्रत. तर 12 व्रतवाला जीव. 13 चारित्रवाला जीव. पुढं 14 गुणस्थानवाला जीव. 14 जीव समासवाला जीव. 14 मार्गनावाला जीव. तर असे जेवढे भेद करणार तेवढे भेद होत जातील पुढं पुढं. ते कशासाठी केलं वर्णन? हे स्थानांग रूप जिनवाणीचं वर्णन का केलं? उगीच कीच पाडत बसायचं का? कशासाठी? जीव कुठच्या कुठल्या प्रकाराने कुठे कुठे सापडतो त्याच्या हिशोबाने पोचायचं. बरं असू दे की ते जन्मल मरल कुठं तर जाईल. मी कशाला ते वाचत बसायचं किंवा त्याचा अभ्यास का करायचा? त्याच्यामध्ये मी कुठे ते मी पण आहे त्याच्यामध्ये ना. प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठेतरी मी बसतोय त्याच्यात. बरं संसारी जीव बसतो त्याच्यातून मुक्त व्हायचं. बर काय म्हणली? म्हणजे कुठेही जरी असेल तरी मी माझ्यामध्येच आहे. अजून का करायचं? का केलं हे वर्णन? कर्णाने का शिकायचं सांगा. त्याचं जे उत्तर आहे ना तेच उत्तर ह्याचं पण आहे. हां, तुमची बुद्धी अमाप आहे हो. पण काय सांगते गुरु की तुम्ही ती बुद्धी अनावश्यक अशुभामध्ये गुंतवून ठेवता. मग जेवढं इतकं कॉन्सन्ट्रेशन होणार नाही इकडं लावणार आपण उपयोग, तर शुभामध्ये गेला वेळ. पण त्यातून पुढं सरकळायला यायला पाहिजे, तर नाही तर त्या शुभातच अडकून बसलो आणि गणतीच करत बसलो किंवा ते स्थानच शोधत बसलो तर उपयोग नाही आहे. म्हणजे इतक्या सगळ्या पर्याय जन्ममरण करून सुद्धा मी जीवरूपच आहे ह्याचं भावभासन करण्यासाठी म्हणून ही सगळी स्थानं शिकवणार किंवा तिथं उपयोग अडकवणार. किती वेळ गेला सांगा एवढ्यामध्ये? 33 मिनटं गेली आहेत. म्हणजे एवढा वेळ आपण काय केला असतो? एक 5 मिनटात ही गाथा वाजून संपवली असती तर बाहेरच्या सगळ्या अशुभामध्ये उपयोग अडकला असता. म्हणून तिकडून उपयोग काढण्यासाठी आणि इकडं जोडण्यासाठी शुभामध्ये त्यासाठी असं वेगळ्या प्रकाराने जिनवाणीमध्ये कथन येतं. सगळं कर्णानुयोगाचं वर्णन पण सगळं ह्याच्यासाठीच आहे. कारण त्याला तुम्हाला एकाग्रता करावी लागते. म्हणजे बाकीची सगळी व्यग्रता थांबली आहे ना. काय स्वयंपाक करायचा आहे, पाणी भरायचं आहे आणि काय कुकर लावायचं, सगळे जे काही विकल्प असतील ना तुमचे आता, ते सगळे विकल्प सोडावे लागतात. नाहीतर सगळं करत ऐकला तर भाजी तर चुकणार, नाहीतर गणित तर चुकणार. म्हणून इकडं उपयोग लावा. म्हणून इकडं असे एवढे भेद करून सांगितले. आणि सर्वज्ञतेची पण महिमा येते, त्याच्या बहुमान येतो आणि त्याच्या जेवढं सूक्ष्म कळतं तसंच माझं पण ज्ञान स्वरूप आहे आणि मी पण ते प्रगट करू शकतो. ह्या ज्ञानाने, श्रुत ज्ञानाने केवळ ज्ञानपर्यंत जाऊ शकतो. पण एक होतं आणि त्यांच्या इतकं सूक्ष्मतेने जाणलं जातं. म्हणजे तसंच ज्ञान माझ्यामध्ये पण आहे, ती पण शक्ती माझ्यामध्ये पण आहे ह्याची भावभासना करण्यासाठी. म्हणून म्हणजे इतकं जर त्यांना समजू शकतं, जाणू शकतात ते, तर मी का नाही जाणू शकत? त्यामुळं मला उपयोग लावणं आवश्यक आहे असं एक जागृती करण्यासाठी म्हणून सुद्धा ह्याचं अध्ययन केलं जाणार. मी मागच्या वेळी तुम्हाला हे ब्रह्माद्वैतवादीचं कथन सांगणार होते, ते विसरलेलं.
म्हणजे तुम्ही म्हणताय जीव एक आहे आणि अद्वैतवादी पण म्हणतो एक आहे, मग दोघांच्यात काय फरक झाला हो? मग तुम्हाला पण जिनमताला अद्वैतवादाचा प्रसंग येईल असं त्यांनी आपत्ती दिली होती. मग त्यासाठी थोडंसं वर्णन केलं इथं, ते सांगते. ब्रह्म एक वह है चित स्वभाव. त्यांचा पक्ष कुठं आहे? बरं तो वाचते काय आलं बघू. जो लोग सर्वथा जीव को एक मानते हैं उनको इस विषय में ऐसी आशंका रखने पर कि फिर ये भिन्न भिन्न क्यों नजर आते हैं. जर जीव एक आहे तर अनेक रूप का दिसतो असं त्यांना शंका आली तर उत्तर देतात. उनकी ओर से उत्तर यह होता है कि जैसे एक ही चंद्रमा भिन्न भिन्न पात्रों में भिन्न भिन्न थालियों में जिनमें पानी भरा हुआ है नाना नजर आते हैं, नाना चंद्र नजर आते हैं. कधी बघता हो तुम्ही? भिन्न भिन्न चंद्रमा दिसतात ना? कधी दिसतात? रात्री हो, चंद्र रात्रीच असते की. कधी कुठल्या पात्रात दिसते? कोजागिरीच्या पात्रात. तर भिन्न भिन्न पात्रांमध्ये जरी नाना चंद्र दिसतात, वास्तव में चंद्रमा एक है लेकिन उस उपाधि में चंद्रमा अनेक नजर आया करते हैं. इसी प्रकार ब्रह्म तो एक है, जीव तो एक है, पर भिन्न भिन्न देहों में भिन्न भिन्न घरों में इस जीव का प्रकाश पहुँचने से वह भिन्न भिन्न नजर आता है. बरोबर आहे का चुकीचं आहे? हो म्हणला तर सगळ्यांना मी ब्रह्माद्वैतवादीच्या मतात घालून टाकणार आहे. दिसतंय यापेक्षा हो नाही, हे पण त्यांची मान्यताच कशी चुकीची आहे हे सांगायला लागले तिथं. सुनने में तो बड़ा भला लगता है, चंद्र एक है और 50 थालियों में पानी भरा है तो 50 चंद्रमा नजर आ रहे हैं. ऐसे ही जीव एक है और ये असंख्यात देह है ना, इन देहों में उतने ही जीव नजर आ रहे हैं. कोण सांगाले वर्णन? मी. कोण सांगाले? अद्वैतवादी सांगतोय की असंच आहे, चंद्रमा एक असताना दिसतो ना नाना, तसंच आहे. मग ब्रह्मा ईश्वर तो एकटा आहे आणि त्याची सगळी आपण रूपं आहोत. सगळ्यांच्यामध्ये व्याप्त असणारा तो ब्रह्मा सगळ्यांमध्ये असला तरी एक आहे, म्हणून नाना आहे का एक आहे? एकच आहे असं त्याचं म्हणणं आहे. लेकिन यह बात तभी तक सुंदर लगती है जब तक इस पर गंभीरता से विचार न किया जाए. 50 थालियों में 50 चंद्रमा नजर नहीं आ रहे. 50 थालीमध्ये जर तुम्ही बघताय चंद्र, तर चंद्र किती आहेत? 50 नहीं आहेत, एकच आहेत. किंतु एक चंद्रबिंब का निमित्त पाकर 50 थालों का पानी अपने आप में चंद्रबिंब के आकार रूप से परिणत हो गया है. उन 50 थालियों में उन 50 का पानी नजर आ रहा है और वह पानी चंद्र का निमित्त पाकर उसके अनुकूल आकार रूप परिणम गया है. पानी में ऐसी योग्यता है, कहीं गोबर के 50 उपला काय म्हणायचं ते गौऱ्या जर ठेवल्या 50 तर त्याच्यामध्ये चंद्रबिंब बघा बघू. क्यों नहीं दिखेगा? क्योंकि पानी की वो योग्यता है, ऐसा बता रहे हैं. चंद्रबिंब क्यों नहीं दिखता? अरे उनमें ऐसी योग्यता ही नहीं है. पानी में वैसी योग्यता है जिससे योग्य वातावरण पाकर उस रूप परिणम जाए. तो वहाँ एक ही चंद्रमा भिन्न भिन्न नजर नहीं आ रहा है. आकाश में रहने वाला चंद्रमा वही एक है, यहाँ दृष्टी में नहीं आता. म्हणजे चंद्रमा तर एक आहे आणि सगळ्यांमध्ये अनेक रूप दिसतोय, पण तसं जीवावर घटवू शकणार नाही. मग अजून त्याचं वर्णन चांगलं घेतलं ते उद्या वाच. काय समजलं? जरी चंद्र एक आहे तरी अनेक थाळीमध्ये दिसतोय, म्हणून तो तेवढे चंद्र आहेत असं नाही आहे. पण इथं तर तसे अनेक जीव दिसत आहेत, म्हणून असा कोणी एक जीव नाही आहे हे सांगायचं आहे त्याच्यावरून कथन करून. नाहीतर तुम्ही ते उदाहरण ह्याच्यावर लावायला गेलात तर 50 चंद्र असायला पाहिजेत, पण 50 तर जम्बूद्वीपामध्ये तुमच्या डोक्यावर नाहीत, त्यामुळं त्याची सिद्धी होणार नाही. म्हणून जीव स्यात एक आहे, स्यात अनेक आहे हे सिद्ध होतं. हो जाणा ज्ञानादी अनंत गुणांचा पिंडरूप जीव जाणा.
आम्ही अभेद आहे, एकरूप आहे. एकोहम जीवोहम. ओम विसर. नमो हरी.